students. Today we are going to learn an interesting lesson from EVS Part 1 textbook, Standard 4. And the lesson's name is Directions and Maps. In the previous standard, we have studied about main directions. There are 4 main directions. Those are east, west, north and south. Let us guess which picture on this slide is in which direction. So here clock tower is in north direction. Tree is in west direction. House is in south direction. Water tank is in east direction. Students, the pictures of mountain, whale, street lamp and the fort are not towards the main directions. या ज्या थिंग्स आहेत माउंटन, वेल, स्ट्रीट लॅम्प आणि फोर्ट या मेन डिरेक्शनकडे नाही आहेत. मग या कोणत्या डिरेक्शनकडे आहेत? सो लेट अस फाइंड आउट बिटवीन विच टू मेन डिरेक्शन्स दे आर लोकेटेड. आपण शोधूयात की कोणत्या दोन मेन डिरेक्शन्सच्या मध्ये या थिंग्स आहेत. सो लेट अस फाइंड आउट. माउंटन नॉर्थ आणि वेस्ट या दोन मेन डिरेक्शन्सच्या मध्ये आहेत. सो ही जी डिरेक्शन आहे ती आहे नॉर्थ वेस्ट. फोर्ट नॉर्थ आणि ईस्ट या दोन मेन डिरेक्शन्सच्या मध्ये आहे. सो ही जी डिरेक्शन आहे ती आहे नॉर्थ ईस्ट. वेल साऊथ आणि वेस्ट या दोन मेन डिरेक्शन्सच्या मध्ये आहे. सो ही जी डिरेक्शन आहे ती आहे साऊथ वेस्ट. आणि स्ट्रीट लॅम्प कुठे आहे? साऊथ आणि ईस्ट या दोन मेन डिरेक्शन्सच्या मध्ये आहे. सो ही जी डिरेक्शन आहे ती आहे साऊथ ईस्ट. मेनी थिंग्स लाय बिटवीन टू मेन डिरेक्शन्स. टू डिटरमाइन द डिरेक्शन इन विच दे लाय वी यूज सब डिरेक्शन्स. दोन मेन डिरेक्शन्सच्या मध्ये देखील अनेक थिंग्स वस्तू असतात. या वस्तूंची थिंग्सची डिरेक्शन निश्चित होण्यासाठी सब डिरेक्शन्सचा वापर करता येतो. सो इथे माउंटन कोणत्या डिरेक्शनला आहे? नॉर्थ वेस्ट. आणि वेल साऊथ वेस्ट. स्ट्रीट लॅम्प आहे साऊथ ईस्ट डिरेक्शनला. फोर्ट आहे नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला. मेन डिरेक्शन्स अँड सब डिरेक्शन्स have been determined by man on the basis of the rising and setting of the sun. East, west, north and south are the main directions. आपण लास्ट इयर शिकलो की डिरेक्शन्स कशा फाइंड आउट करायच्या. सन कुठल्या दिशेने राईज होतो? सन ज्या दिशेने राईज होतो ती डिरेक्शन असते ईस्ट. आणि ज्या डिरेक्शनला सनसेट होतो ती डिरेक्शन असते वेस्ट. आणि राईट साईडला साऊथ, लेफ्ट साईडला नॉर्थ. पिक्चरमध्ये आपण पाहिलं की माउंटन कोणत्या दोन मेन डिरेक्शन्सच्या मध्ये आहे? नॉर्थ आणि वेस्ट. सो ती डिरेक्शन कोणती झाली? नॉर्थ वेस्ट. सो नॉर्थ वेस्ट ही सब डिरेक्शन आहे. वेल कोणत्या दोन मेन डिरेक्शन्सच्या मध्ये होती? साऊथ आणि वेस्ट. सो ती डिरेक्शन झाली साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्ट ही सब डिरेक्शन. स्ट्रीट लॅम्प कोणत्या दोन मेन डिरेक्शन्सच्या मध्ये होता? स्ट्रीट लॅम्प साऊथ आणि ईस्ट. सो ती डिरेक्शन झाली साऊथ ईस्ट. फोर्ट दोन मेन डिरेक्शन्स. कोणत्या दोन मेन डिरेक्शन्सच्या मध्ये फोर्ट होता? नॉर्थ आणि ईस्ट. सो ती डिरेक्शन आहे नॉर्थ ईस्ट. सब डिरेक्शन्स. The directions that lie between every two adjacent main directions are called subdirection. Northeast, northwest, southeast and southwest are the subdirections. Compass. An instrument used
for finding directions or subdirections with a needle that moves easily and always points to the north direction. हे जे इथे इन्स्ट्रुमेंट दाखवलेलं आहे याला कंपास असे म्हणतात. यावरून आपल्याला डिरेक्शन्स कळतात. यावर ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ या मेन डिरेक्शन्स तर असतातच, शिवाय सब डिरेक्शन्ससुद्धा असतात. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते नेहमी नॉर्थ डिरेक्शनकडे पॉईंट आउट करत असतं. ड्रॉ द डायग्राम शोईंग द डिरेक्शन्स अँड सब डिरेक्शन्स ऑन अ स्मॉल कार्ड. इट इज नोन ॲज द कंपास रोज. वी विल यूज दिस लेटर in the lesson. Do you know directions are always parallel to the ground. Parallel म्हणजेच समांतर. That is why a map must always be aligned to the local directions. This makes it easier for us to understand the map and the region. Directions या नेहमी जमिनीला पॅरलल म्हणजेच समांतर असतात. म्हणून मॅप नेहमी डिरेक्शन्सनुसार जमिनीवर ठेवावा. त्यामुळे मॅप समजण्यासाठी सोपा जातो. आता इथे पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे या मुलीने मॅप खाली जमिनीवर ठेवलेला आहे. हा इंडियाचा मॅप आहे. आता इथे ईस्ट डिरेक्शन कोणती आहे सांगा पाहू. अगदी बरोबर, इकडे हा सनराईज होत आहे, सो इकडे ईस्ट डिरेक्शन आहे. ईस्टच्या अपोजिट वेस्ट डिरेक्शन, राईट. इकडे नॉर्थ आणि इकडे साऊथ. सो मॅप हा नेहमी नॉर्थ डिरेक्शन इंडिकेट करतो. मग या मुलीने मॅप डिरेक्शननुसार जमिनीवर ठेवलेला आहे. मॅपवर डिरेक्शन्स दिलेले असतात. तर अशा प्रकारे आपण मॅप रीड केला की आपल्याला तो समजण्यासाठी सोपा जातो. इथे हा महाराष्ट्र स्टेटचा मॅप आहे. मॅप रीड करतेवेळी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल कंपास रोज. हे आहे कंपास रोज. इथे डिरेक्शन्स शो केलेले आहेत. ईस्ट डिरेक्शन, वेस्ट डिरेक्शन, नॉर्थ अँड साऊथ. मॅप हा नेहमी नॉर्थ डिरेक्शन इंडिकेट करत असतो. त्यानंतर आहे स्केल. स्केल shows what a distance on a map is actually equal to on the ground. And then index. Index tells us what different symbols, colors and lines on a map mean. सो इथे स्टेट बाउंड्रीच्या लाईन्स कशा दाखवलेल्या आहेत इंडेक्समध्ये, त्याचप्रमाणे इथे मॅपमध्ये स्टेट बाउंड्रीच्या लाईन्स दिलेल्या आहेत. सो ही आहे स्टेट बाउंड्री. त्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट बाउंड्री. डिस्ट्रिक्ट बाउंड्रीची लाईन कशी आहे त्याचप्रमाणे इथे सुद्धा डिस्ट्रिक्ट बाउंड्रीच्या लाईन्स शो केलेल्या आहेत. हा आहे बीड डिस्ट्रिक्ट. सो हा एवढा आहे बीड डिस्ट्रिक्ट. त्यानंतर स्टेट कॅपिटल कसं शो केलेलं आहे, एक सर्कल आहे आणि त्यावरून सुद्धा एक दुसरे सर्कल आहे. सो इथे हे आहे स्टेट कॅपिटल, दॅट इज मुंबई सिटी. त्यानंतर सेकंड कॅपिटल असं सिम्बॉल आहे, राईट. सो सेकंड कॅपिटल काय आहे, नागपूर. नाव हियर यूज द कंपास रोज मेड इझियर टू रीड द मॅप गिवन अबाव. आता इथे कंपास रोज यूज करायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला मॅप रीड करायला सोपं जाणार आहे. प्लेस द रोज ऑन बीड अँड मेक अ लिस्ट ऑफ ऑल द डिस्ट्रिक्ट्स that are situated along the main directions and sub-directions. Repeat this activity for other districts. So, इथे आपल्याला कंपास रोज यूज करायचा आहे आणि कंपास रोज कोणत्या डिस्ट्रिक्टवर ठेवायचा आहे, बीड. इथे दिसतंय, हा आहे बीड डिस्ट्रिक्ट. या बीड डिस्ट्रिक्टवर कंपास रोज ठेवायचा आहे. कंपास रोज ठेवल्यानंतर काय करायचं आहे, बीड डिस्ट्रिक्टच्या मेन डिरेक्शन्सला कोणते डिस्ट्रिक्ट आहेत आणि सब डिरेक्शन्सला कोणते डिस्ट्रिक्ट आहेत ते आपल्याला राईट करायचे आहे. चला तर मग आपण करूयात, पाहूयात. जालना कुठे आहे, नॉर्थ डिरेक्शनला. अहमदनगर आहे वेस्ट डिरेक्शनला. नांदेड आहे ईस्ट डिरेक्शनला.
उस्मानाबाद आहे साऊथ डिरेक्शनला. परभणी नॉर्थ ईस्ट. औरंगाबाद नॉर्थ वेस्ट. लातूर साऊथ ईस्ट. नाव दिस इज पुणे डिस्ट्रिक्ट. लेट अस टेक कंपास रोज. आणि आता सोलापूर डिस्ट्रिक्ट पुण्याच्या कोणत्या डिरेक्शनला आहे? येस, करेक्ट, साऊथ ईस्ट डिरेक्शन. आणि ठाणे आहे नॉर्थ वेस्ट डिरेक्शनला. Places in our surroundings are often located at some distance from one another. These places are also large in size. Maps are comparatively quite small. Therefore, the distance between these places has to be shown in a very limited space on a map. आपल्या आजूबाजूची ठिकाणे एकमेकांपासून काही अंतरावर असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जिथे राहता ते तुमचं घर. त्या घराच्या शेजारी दुसरी एखादी बिल्डिंग असते. त्या बिल्डिंगच्या शेजारी अजून दुसरे स्कूल असते किंवा हॉस्पिटल किंवा एखादे पार्क असते. ही सगळी ठिकाणे एकमेकांपासून काही विशिष्ट अंतरावर असतात. या ठिकाणांचा आकार म्हणजेच साईजसुद्धा मोठी असते. मॅपचा आकार मात्र त्या मानाने लहान असतो. त्यामुळे मॅपमध्ये या प्लेसेसची, या ठिकाणांची साईजसुद्धा आपल्याला कमी करावी लागते. When we draw pictures of houses, mountains and people, we draw them to fit the size of the paper we are drawing on. It is the same while drawing maps. While drawing a map, the distance between two places on the ground has to be shown in such a way that it fits the paper. The distance on the map is proportionate to the distance on the ground. तुम्ही ड्रॉइंग काढताना घर, डोंगर, माणसे एक्सेट्रा चित्रे काढत असता. तेव्हा ती चित्रे काढताना कागदाच्या आकाराचा तुम्ही विचार करता आणि त्या आकारानुसार तुम्ही ती चित्रे काढत असता. नकाशा तयार करत असतानाही, मॅप तयार करत असतानाही असेच करावे लागते. परंतु असे करताना जमिनीवरील 2 ठिकाणांमधील अंतर विचारात घेतले जाते. ते मॅपमध्ये किती प्रमाणात कमी करावे ते ठरवले जाते. म्हणजेच मॅपमधील प्लेसेसचे अंतर हे प्रपोर्शनेट म्हणजेच प्रमाणबद्ध असते. इथे ही एक स्कूल आहे आणि या स्कूलचं चित्र इथे या पेपरवर काढलं जात आहे. स्कूलचं या टोकापासून या टोकापर्यंतचे अंतर आहे 30 मीटर्स. पेपरवर आपण 30 मीटर्स घेऊ शकतो का? नाही, कारण पेपर त्या मानाने छोटा आहे. मग आपण स्कूलचे ड्रॉइंग या पेपरवर कसे काढणार? आपण जे मेजरमेंट आहे ते प्रपोर्शनेट घेणार. म्हणजेच 1 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर या प्रमाणात घेणार. मग आता इथे 30 मीटर्स आहे, तर इथे आपण किती घेणार? 30 सेंटीमीटर. आणि त्याप्रमाणे आपण ड्रॉइंग काढणार आहोत. Now, what we have learned from this lesson? Identifying subdirections, the compass rose, the proportionate nature of maps, the relation between distance on a map and on the ground. So, that's all for today. We will meet again in our next video, which is based on question and answers of this lesson. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.